नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अकॅडमी या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरणावरची आपली दुसरी टेस्ट आहे. आपण मराठीची पॅडागॉजीची आपण पहिली टेस्ट घेतलेली आहे. 30 पैकी 30 मार्कची टेस्ट आपण घेतलेली आहे. त्यापैकी तुम्हाला किती मार्क तुम्ही कमेंटसुद्धा केलेला आहे. आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. मराठी व्याकरण आपली ही मॉक टेस्ट दुसरी असणार आहे. 20 प्रश्नाची टेस्ट आहे. तुम्ही काय करायचं, शेवटी 20 पैकी तुम्हाला किती मार्क्स मिळाले ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. सगळे प्रश्न हे PYQ म्हणजे प्रत्यक्ष परीक्षेत आलेले प्रश्न आहेत. त्यामुळं कसे प्रश्न येतात ह्याचा अंदाज तुम्हाला नक्कीच येऊन जाईल. चला तर आपण सुरू करूया आपल्या प्रश्नांना. वेळ न घालवता आपण प्रश्नांना सुरुवात करणार आहोत. चला बघूया प्रश्न. आपला पहिला प्रश्न बघा हे प्रश्नपत्रिकेतले नंबर आहेत. आपले इथे नंबर आहेत 1, 2 असे नंबर दिलेले आहेत. बघा पहिला प्रश्न काय आहे बघा. एकवचन अनेकवचनी शब्द जोड्यापैकी चुकीची जोडी शोधायची. बघा आपल्याला कशी जोडी शोधायची, चुकीची शोधायची. बघा पहिला ऑप्शन काय आहे, खांब खांबे. दुसरा ऑप्शन आहे शिल्प शिल्पे, कमान कमानी, खाते आणि खाती. बघा पहिला ऑप्शन कसं आहे, खांब खांबे, एक खांब अनेक खांबे, हे बरोबर आहे. बघा एकवचन आणि अनेकवचन जोडी पहिली तर बरोबर आहे. आपल्याला कशी शोधायची, चुकीची शोधायची. तुमचं पण उत्तर लगेच तुम्ही गेस करून ठेवायचे आणि 20 पैकी तुम्हाला मार्क्स किती पडतात ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगायचे. बघा 20 प्रश्न आहेत आपले. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. दुसरा ऑप्शन आहे शिल्प शिल्पे. बघा एक शिल्प अनेक शिल्पे होतं का. बघा शिल्प काय नाही, ते काय शिल्प हे शिल्पच राहतं. अनेक वचनमध्ये पण शिल्प राहतं आणि एक वचनमध्ये पण शिल्प राहतं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 हे आपले चुकीचं आहे. तिसरं ऑप्शन पण बघा, कमान कमानी, कमान कमानी, एक कमान अनेक कमानी, हे सुद्धा बरोबर आहे. बघा खाते खाती, एक खाते अनेक खाती, त्यामुळे हे सुद्धा बरोबर. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तुम्ही बरोबरच सांगितलं असेल. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होतं आपलं, 2 नंबरचं. बघा 2 ऑप्शन ज्यांनी चूज केलं त्यांचं उत्तर करेक्ट आलेलं आहे. बघा चला दुसरा प्रश्न बघा काय, संचय संग्रह करण्याचे ठिकाण या शब्दांचा समानार्थी शब्द म्हणजे. आपल्याला संचय आणि संग्रह करण्याचे ठिकाण याचा समानार्थी शब्द विचारला आहे. बघा माघार, आगार, विहार आणि लेणी. तर समानार्थाचा संचय आणि संग्रह ह्याच्याबद्दलचा शब्द काय आहे तर आगार. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. बघा तुम्ही पण हेच गेस केलं असेल, तुमचं हे उत्तर बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे करेक्ट उत्तर आहे. बघा समानार्थी शब्द काय, आगार. आगार म्हणजे काय तर साठवून ठेवण्याचे एक असं संचय, एक ठिकाण असतं, त्याला आगार आपण म्हणतो. चला आपण पुढचा प्रश्न बघूया. आपण बघा तिसरा प्रश्न काय आहे बघा, कातळ शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द विचारला आहे आपल्याला. नसलेला. बघा उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे पटकन. तिसरा प्रश्न आहे आपला. ऑप्शन बघा काय आहेत, कातरवेळ, खडक, पाषाण आणि दगड. आला असेल तुमचं उत्तर. चला मी सांगते उत्तर काय. कातळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द विचारला आहे. तर काय आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कातरवेळ. कातरवेळ हे काय आहे, याचा समानार्थी शब्द नसलेला आहे. आता कातळ म्हणजे काय तर दगड. दगड या अर्थानं कातळ हा शब्द वापरला. खडक, दगड, पाषाण हे सगळे काय समानार्थाचे आहेत. बघा तिन्ही पण. आणि कातळसुद्धा कुठल्या अर्थाने येतो तर दगड ह्या अर्थानेच शब्द आलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला चुकीचं विचारलं आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा चला पुढचा प्रश्न बघूया, 4था. हे PYQ आपले प्रश्नपत्रिकेत आलेले प्रश्न आहेत. बघा तुम्हाला समजेलच कशा प्रकारचे व्याकरणावर प्रश्न विचारलेले आहेत. प्रत्येक भाषेवर, भाषा 1 ज्यांनी निवडली, भाषा 2 निवडली, त्यांनी काय करायचं आहे, त्यांना प्रत्येकाला कुठं 3 विचारलेत, कुठल्या प्रश्नपत्रिकेत 4 विचारलेत. आज 5पर्यंत सर्व प्रश्नपत्रिकेत 5 तरी प्रश्न व्याकरणावर विचारलेलेच आहेत. बघा 9 बिबटे हे कोणते संख्या विशेषण आहे. बघा 9 बिबटे हे कोणते संख्या विशेषण आहे. बघा उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे पटकन तुम्ही. साकल्यवाचक, क्रमवाचक, पूर्णांकवाचक आणि अपूर्णांकवाचक. तुमचं उत्तर आलं असेल. बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 साकल्यवाचक. साकल्यवाचक बघा 9 बिबटे ठराविक नंबर आहे. तो ठराविक नंबर आहे 9, पूर्ण नंबर आहे 9 तो, त्यामुळे त्याला काय म्हणायचं, साकल्यवाचक. आणि क्रम आपण कधी म्हणतो 1, 2, 3 असा जर क्रम गेला तर त्याला काय म्हणायचं, क्रमवाचक. आणि अपूर्णांकवाचक कधी अर्धा, पाव असं जर असेल तर त्याला काय म्हणायचं, अपूर्णांकवाचक.
आणि पूर्णांकवाचक कधी म्हणतो? पूर्ण जी संख्या असते त्याला काय म्हणायचं? पूर्णांकवाचक. या पद्धतीने तुम्हाला सर्व ऑप्शनचे आपण एक्सप्लेनेशन करून सांगितलेलं आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं बघा योग्य उत्तर आहे. 9 पूर्ण 9 नंबर हा पूर्ण 9 बिबटे आज सांगितले, त्यामुळे साकल्यवाचकमध्ये ते येतं. बघा 5वा प्रश्न काय आहे? श्रावण वाघ हे कोणते नाम आहे? श्रावण वाघ हे कोणते नाम विचारले आपल्याला? बघा उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा पटकन. ऑप्शन आहेत बघा, सामान्य नाम, बहुवाचक नाम, समुदायवाचक नाम आणि विशेष नाम. बघा श्रावण वाघ हे कोणत्या नामाचं आहे? तर श्रावण हे वाघाबद्दल काय सांगितलं त्यांनी? विशेष माहिती सांगितली. श्रावण वाघ सांगितले, त्यामुळं ते कशामध्ये येणार? विशेष नाममध्ये येणार आहे. विशेष नाव आहे श्रावण वाघ. ऑप्शन क्रमांक 5वाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. चला पुढचा प्रश्न आपण बघूया. बघा 6वा प्रश्न काय आहे? बघा 6वा प्रश्न, 6 किंवा 5 यातील अधोरेखित काय आहे? किंवा हे शब्द अधोरेखित केलेला आहे, तर ते काय आहे त्यांनी विचारलेलं आहे. बघा संख्या विशेषण, गुणविशेषण, शब्दयोगी अव्यय आणि उभयान्वयी अव्यय. तर काय आहे? किंवा हे काय आहे? तर तुमचं उत्तर आले असेल. बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे उभयान्वयी अव्यय. बघा आणि किंवा असे जे शब्द असतात ते कसे असतात? उभयान्वयी अव्यय. म्हणजे 2 शब्दांना जोडणारा शब्द किंवा 2 वाक्य जेव्हा जोडतो एक शब्द त्याला काय म्हणायचं? उभयान्वयी अव्यय. 7वा प्रश्न बघा, काळोख हे काय आहे? काळोख हे काय आहे विचारले. सांगा उत्तर. आलं का बघा तुमचं उत्तर? ऑप्शन आहेत क्रियापद, विशेषण, कर्म आणि कर्ता. काळोख काय हे त्यांनी विचारलेलं आहे. बघा काळोख काय आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 विशेषण आहे. काळोख काळं, काळा रंग, हा म्हणजे त्याचा गुण सांगितला आहे. काळोख आहे. आभाळ आपण म्हणा काळोख झाले, काळोख झाली, संध्याकाळ झाली, आपण काळोख झाले असं म्हणतो. त्याच्याबद्दल आपण एक विशेषण वापरतोय काळोख या शब्दानं, त्यामुळे त्याला काय म्हणायचं? विशेषण. ते गुण दर्शवतं त्याचा. बघा 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 आहे. बघा तुमचं उत्तर तेच आलं असेल. चला 8वा प्रश्न बघा काय? तुळस हे काय आहे? बघा तुळस हे काय आहे? ऑप्शन आहेत भाववाचक नाम, समूहवाचक नाम, विशेष नाम आणि सामान्य नाम. तुमचं उत्तर आले असेल. बघा उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे सर्वांनी. तुळस हे काय आहे? तर विशेष नाम आहे. बघा ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर. तुमचं पण सुद्धा हेच उत्तर आलं असावं. तुळस बघा हे स्पेसिफिक एका वनस्पतीचं नाव आहे. तुळस हे स्पेसिफिक नाव दिलेलं आहे त्याला, तुळस म्हणून. आपण लिंबाला तुळस म्हणतो का नाही? तुळस दिसली तर तुळस म्हणतो ना, त्यामुळे ते विशेष नाम आहे. त्यामुळे काय करायचं? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे काय? तुळसीला विशेष नाम आहे. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. बघा अनेक मुलं इंटरनेटवर पुस्तक वाचतात. या वाक्यातील कर्म शोधायचे आपल्याला. काय कर्म विचारले? बघा कर्म विचारले इथं. अनेक मुलं इंटरनेटवर पुस्तकं वाचतात. बघा कर्म काय विचारले? बघा ऑप्शन काय आहेत? अनेक मुलं पुस्तकं आणि वाचतात. तर कर्म कशात येतं? तर क्रियापदाला काय तुम्हाला करायचं? प्रश्न करायचा आहे. काय वाचतात? मुलं काय वाचतात? तर पुस्तकं वाचतात. म्हणजे काय आलं ह्याचं उत्तर? कर्म. ऑप्शन क्रमांक 3. पुस्तकं काय आहे? तर कर्म आहे. बघा 10वा प्रश्न काय? कासावीस होणे, व्याकुळ होणे याचा समानार्थी शब्द विचारला आहे. उत्सर्जन, सज्जता, तगमग आणि रोमहर्ष. बघा तुमचं उत्तर आले असेल. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 तगमग. तगमग या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा चला पुढचा बघा 11वा प्रश्न काय आहे? बघा तरंग शब्दाचा समानार्थी आशय शोधा. काय सांगितले? तरंग शब्दाचा समानार्थी आशय शोधाय सांगितले. ऑप्शन आहेत गोनपाठ, सरस निरसपणा, मनातील उमटणारे नवे विचार आणि तजवीज. तर काय आहे? गोनपाठ, सरस निरसपणा, मनातील उमटणारे नवे विचार आणि तजवीज. बघा तुमचं उत्तर आलं का? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 मनातील उमटणारे नवे विचार. चला पुढचा प्रश्न आपण बघूया. टिपणे शब्दाचे अर्थ छटा नसलेला पर्याय निवडा. टिपणे याला शब्दाचे अर्थ म्हणजे समान अर्थाचा नसलेला शब्द विचारला आहे. समान अर्थ विचारला आहे. समान अर्थ नसलेला शब्द पर्याय निवडायचा. बघा लिहिणे, शोधून घेणे, नेम साधणे आणि उद करणे.
बघा टिपणीचं काय तुमचं उत्तर आले का बघा. या प्रश्नाचं नसलेला विचारला आहे बघा. निगेटिव्ह आपल्याला शोधायचं आहे, टिपणीच्या विरुद्धार्थाचा शोधायचा आहे. बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 उदो उदो. का लिहिणे म्हणजे टिपणीच आपण म्हणतो, शोधून आपण तेच करतो, टिप्पणी करतो. आणि नेमसाधने ह्या सुद्धा अर्थ काय टिपणीच असाच होतो. उदो उदो म्हणजे काय तर अतिशयोक्ती, असं आपण म्हणजे उदो उदो करणं, अतिशयोक्ती करणे या पद्धतीने ह्याचा अर्थ आहे बघा. त्यामुळं टिपणी याचा अर्थचट नसलेला पर्याय कुठला आहे तर ऑप्शन क्रमांक 4. चला 13वा प्रश्न बघा. वापरतात, ऐकतात, शोधतात हे काय आहे? विशेषण, सर्वनाम, क्रियापद आणि अव्यय. बघा वापरतात, ऐकतात, शोधतात तर हे काय आहे तर उत्तर आलं असेल तुमचं पटकन बघा. क्रियापद. काय म्हणायचं ह्याला? क्रियापद आहे ते. वापरतात, वापरणे म्हणजे क्रिया करणे, ऐकणे सुद्धा ही क्रियाच आहे आणि शोधणे ही सुद्धा काही क्रियाच आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा. चला 14वा प्रश्न बघा काय. याचं रहस्य त्यांच्या स्वरयंत्रात आणि गरजेनुसार त्या दिशेने वळवतात येणं. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. बघा आणि हा अधोरेखित शब्द आहे नाम, विशेषण, अव्यय आणि सर्वनाम. काय या प्रश्नाचं उत्तर बघा तुमचं आलं का उत्तर? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अव्यय. बघा वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न आहेत बघा, व्याकरणाचे सगळे असे मिक्स मी आणलेले आहेत, पण मोस्ट ऑफ दी प्रश्नाचं उत्तर हे 3 आलं आहे. तुम्ही म्हणतात की मॅडमने फक्त 3 आन्सर असणारेच प्रश्न आणलेत की काय? तसं नाही बघा. जे म्हणजे मी सगळ्याचं काय क्रॉप करून जेवढे व्याकरणचे प्रश्न त्या प्रश्नपत्रिकेत आलेले आहेत ते घेऊन आलेले आहेत. अजून बरेच आहेत, आपण आज फक्त 20 आणले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये राहिलेले प्रश्नसुद्धा तुम्हाला मिळतील बघा. त्यामुळं काही हे करण्याचं गरज नाही, कारण 3 ऑप्शन येतो आहे. आता ती मी रँडमली प्रश्न आणले त्यामुळं येऊ शकतं. चला पुढचा प्रश्न आपण बघूया. 15वा प्रश्न बघा काय. पुढीलपैकी सर्वनाम कोणते? त्यांना, कासव, समुद्र आणि सूक्ष्मजीव. बघा सर्वनाम आपण कशाला म्हणतो तर नामाबद्दल आपण एखादा शब्द जेव्हा वापरतो त्याला काय म्हणायचं? सर्वनाम असे म्हणतो. बघा तुमचं उत्तर आलं का सांगा. सर्वनाम कोणते विचारले? बघा जास्त क्रिटिकल असं व्याकरण तुम्हाला कुठल्याच प्रश्नपत्रिकेत विचारलं नाही. सर्व सिंपल व्याकरण आहे. तुम्ही दररोज थोडा जरी वेळ तुम्ही व्याकरण दिलं तर व्याकरणमध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळून जातील. चला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 त्यांना. त्यांना हे आपण एक सर्वनाम आहे ते. कासव हे नाही, समुद्र आणि सूक्ष्मजीव जंतूसुद्धा नाही. ऑप्शन क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा. चला पुढचा प्रश्न 16वा प्रश्न काय आहे बघा. क्रियापद नसलेला पर्याय निवडायचा आहे. क्रियापद नाही असा पर्याय निवडायचा आहे. बसतात, येतात, म्हणतात आणि तुम्ही. क्रियापद नसलेला. बघा तुमचं उत्तर आलं का सांगा. चला उत्तर आलं असेल तुमचं तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 तुम्ही. तुम्ही हे काय नाही, क्रियापद नाही. बसणे, येणे, म्हणणे ही सुद्धा एक क्रियाच आहे, त्यामुळे ती क्रियापद आहेत बघा. 17वा प्रश्न काय बघा. वृत्तने शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचारला आहे बघा. वृत्तने. बघा फुलणे, टोचणे, बोचणे आणि सळणे. वृत्तने विरुद्धार्थाचा शब्द बघा. वृत्तनेलाच काय टोचणे होतं, बोचणे, सळणे हे वृत्तने. पण फुलणे हे काय तर विरुद्धार्थाचा शब्द. हे समानार्थाचे आहेत 3, पण फुलणे हे काय विरुद्धार्थाचा शब्द आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं बघा योग्य उत्तर आहे. 17व्या प्रश्नाचं 1 ऑप्शन क्रमांक उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न बघा काय. 18वा प्रश्न बघा काय. विशेषण नसलेला पर्याय शोधा. विशेषण नाही असा पर्याय शोधायचा आहे बघा. अर्धा, काळाकुट्ट, पायात, पिवळा धम्म. आलं का उत्तर? तुमचं सांगायचं उत्तर तुम्ही पटकन. अर्धा, काळाकुट्ट, पायात आणि पिवळा धम्म. विशेषण नसलेला विचारलं आहे बघा. अर्धा. बघा अर्धा ऑप्शन क्रमांक पहिला काय. अर्धा हे काय विशेषण आहे. काळाकुट्ट हे सुद्धा विशेषण आहे, गुण सांगतो काळाकुट्ट. पायात. पायात बघा हे काय विशेषण नाही आहे, त्यामुळं ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा. तुम्ही बरोबरच सांगितलं असेल. पिवळा धम्म हे सुद्धा काय एक विशेषणच आहे, ते एखादे गुण सांगतं. पिवळा धम्म, पिवळा धम्मक आंबा असं आपण म्हणत नाही का, ते आंब्याचा गुण सांगतं ना, त्यामुळे ते विशेषण आहे.
ऑप्शन क्रमांक 3 ह्या प्रश्नाचं बघा योग्य उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न बघा. 19वा प्रश्न बघा काय. विरळ या शब्दाचा विरुद्धार्थी असे असलेला पर्याय शोधा. विरळ, विरळचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला शोधायचा आहे. हलके, दाट, क्वचित आणि विरस. बघा विरळ, विरळ ह्या अर्थाचा अर्थ काय होतो तर विरळ म्हणजे थोडं असं थोड्या ह्या अर्थानं होतो. हलकं म्हणजे हलकं हे थोड्या या अर्थानं झालं. दाट, क्वचित आणि विरस, विरस म्हणजे सुद्धा असं थोड्या या अर्थानंच हा शब्द येतो. विरळला समानार्थी शब्द आहे तो. क्वचित, क्वचित म्हणजे कधीतरी असं थोडक्यात, क्वचित असंच अर्थ होतो. त्यामुळं या प्रश्नाचं बघा तुम्हाला विरुद्धार्थाचा शब्द विचारला आहे, त्यामुळं विरळ थोडंसं तर जास्त ह्या अर्थाने आपल्याला शब्द शोधावा लागेल. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय. ऑप्शन क्रमांक 2 दाट. दाट हा काय विरळच्या विरुद्धार्थी शब्द आहे, म्हणजे ते जास्त होतं. विरळ म्हणजे थोडं आणि दाट म्हणजे असं जास्त गर्दी असणार असं दाट त्या अर्थानं येतो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 ह्या प्रश्नाचं बघा करेक्ट उत्तर आहे. चला शेवटचा प्रश्न आणि 20वा प्रश्न बघा. तुम्ही शेवटी काय करायचं आहे, 20 प्रश्नापैकी तुम्हाला किती मार्क्स मिळाले हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगायचं आहे. तुमचे किती बरोबर आलेले आहेत बघा. पुढील पर्यायपैकी विशेष नाम शोधा. तुम्हाला काय सांगितलं विशेष नाम. बघा जास्तीत जास्त प्रश्न जेवढे प्रश्नपत्रिका मी सर्च केल्या त्यामध्ये विशेष नामावर जास्त प्रश्न आलेले बघा. विशेष नाम नसलेला शब्द ओळखा, विशेष नाम असलेला शब्द ओळखा, असे प्रश्न खूप आलेले आहेत. तुम्हाला विशेष नाम, सामान्य नाम, क्रियापद ह्याच्यावर जास्त प्रश्न आलेले आहेत तुमच्या परीक्षेमध्ये. व वाक्यप्रचार असेल, समानार्थी आणि विरुद्धार्थी. आपण समानार्थी आणि विरुद्धार्थीचे सेपरेट व्हिडिओ त्याच्यावर घेऊन येणार आहोत बघा. पान, केवडा, रातकिडा आणि कीटक यापैकी विशेष नाम असलेला शब्द तुम्हाला सांगायचा आहे. बघा तुमचं उत्तर आलं का. तुमचं उत्तर आलं असेल तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 केवडा. केवडा हा काय एका सुगंधी, स्पेशली त्या सुगंधी वनस्पतीला नाव दिलेलं आहे केवडा. त्यामुळे तो काय आहे, पान, रातकिडा हे काय आहे तर सामान्य नाम आहेत. त्यामुळे ते काय येणार नाही, विशेष नामामध्ये येणार नाही. केवडा हे काय विशेष नाम आहे. अशा प्रकारे आज आपण बघा 20 प्रश्न बघितलेले आहेत व्याकरणावर. ते पण सगळे PYQ आहेत बघा, जे परीक्षेमध्ये प्रत्यक्ष आलेले आहेत. तुम्हाला अंदाज आला असेल की परीक्षेमध्ये व्याकरणावर प्रश्न कसे येतात. त्यामुळे काय करायचं, 20 तुम्ही आता दिलेच असलेच मॉक टेस्ट, त्यामुळे तुम्हाला अंदाज आलेला असेल की तुम्हाला मार्क्स किती मिळाले. ते मार्क्स किती मिळाले ते तुम्ही मला काय करायचं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. अशा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल काय करायचे सबस्क्राईब करायचं आहे. आपण उतरा आणि कवितावर यावर थोडा व्हिडिओ बनवणार आहोत. चला तर आपण आज इथेच थांबू. धन्यवाद.